सम्राट झाला का रे तुझा? शूज कुठे आहे तुझा? बाळा व्यवस्थित बस. ए रिया उठ ना, शाळेला जायचं नाही का तुला शाळेला? उठ, उशीर होईल, टाइम झाला शाळेचा, उठ. ए झालं का ग? होतंय होतंय, थांबा. किती वेळ अजून? मला उशीर व्हायलाय. 10 वाजले. अरे या उठ, उठ. शाळेत जायचं उशीर, उठ ना. नाही. उठ. आय उठ. त्यासाठी पाणी सुद्धा काम केला. हा ठेवलंय. पप्पा मला ते होमवर्क कम्प्लीट करायला वायफाय हा बरं येतो थांब. किती पाहिजे वया? ते सगळे सब्जेक्ट पाहिजे. हा सगळ्या सब्जेक्टचे 2 तुला घेऊन दिलते ना वया? हा ते मी ह्याच्या क्लास वर्क साठी केल्यात. आता मला होमवर्क दिलाय टीचरांनी. ओके. आणि माझी बॅग बी फाटली, ते बी नवीन घ्यायची. ठीक आहे. आणि हा यार बाबा लय दिवस झाला, आता 1 वर्ष गेलं मी तेच युनिफॉर्म वापरते. ए रिया उठ ना. एक काम करतो थांब, आता 15 तारखेला पगार झाली ना तुला घेतो. काय काय घेणार आहोत तुम्ही पगार झाल्यावर? एक तर 15 दिवसाची आहे, ते बी 10-12 हजार येणार आहेत. एक तर 2 महिने घरी बसून होता. चालेल. वया घ्यायच्यात, पुन्हा सम्राटला पण घ्यायचं आहे ना. सम्राट पण रडतय, तिला घेतलं की मग सम्राट रडतय, असं करतय तो. गरम नाही? गरम करते, थांबा 2 मिनिट. मग आता काय करू? काय ते सकाळ काय नाकातला दिले, त्याचे किती येते ते बघा. आणि तिला फक्त वया घ्या आणि युनिफॉर्म आणि ती बॅग पुढच्या महिन्यात घ्या. ते न्या ना दोन्ही बी. एक बस झाली. एक टेन्शन आहे का, त्या पोराचं टॉन्सिलचं ऑपरेशन करायचंय. ताप आले की त्याची गाठ फुगती आहे. डॉक्टर
एक संघर्ष अजून संपला नाही, डोळ्यात स्वप्न आहेत पण मार्ग दिसत नाही. रिकाम्या खिशात घेऊन हजारो आशा, जगण्याची लढाई रोजच नवी भाषा. फाटकी चप्पल उन्हात नंगे पाय, पोहासाठी रोज सुरू नवी धावपळ. आईच्या डोळ्यात दडलेले अश्रू, बाबांच्या कपाळावर काळजीचे ढग. बातें कसम कही लहसुन की हर बूंद में छिपा है. हो गायकवाड, काय करता तिकडे? या इकडे. काय चाललंय? काय नाही, काय म्हणता? निवांत आहे बाबा, चाललंय आयुष्याचा गाडा. काय सांगायचंय? तुमचं काय चालू सांग? आपलं काय आहे, 12 तास ड्युटी चालू आहे. तेच झालं, 12-12 तास कामं करायचे, परवडत नाही, काय नाही. 20-22 हजार मध्ये कसं होणार? हो ना, एवढ्या मोठ्या सिटीत राहायचं म्हणलं 20-22 हजार रुपये काय होतं? एक तर महागाई वाढली एवढी. हो ना. पुण्यात राहायचं म्हणजे खूप अवघड आहे. तुम्हाला काय सांगायचं आता, आमचं तर असं झालंय की अजून लेकराला मी वह्या नाही घेतल्या. लेकर सारखे महागाई. पप्पा वह्या कधी आणणार? बरोबर. युनिफॉर्म नाही, बॅगा नाही. एक तर 2 महिने घरी होतो, कामच नव्हतं. कामच चांगलं भेटत नव्हतं आणि टेम्पररी केला असं बदली वगैरे, त्यात कुठं पण खर्च भागत. रोजचा फक्त खर्च चिल्लर चालर भागायचं. 2 महिने आणि भातची लग्न होतं ना, गावाकडे गेलतो. खर्च झाला लागणार आजी, होते 40-50 हजार रुपये खर्च झाले.
आलो मायनसमध्ये. तेच. वर अजून 10-20 हजार रुपये देणार आहे. वैताग आला राव. हे जाऊ दे, हे चालत राहते आपलं. तुमचं सांगा बाकी काय चाललं? बाकी काय नाही, निवांत. ड्युटी आता किती वाजेपर्यंत आहे? आता 8 वाजेपर्यंत 12 तास असते ना, 8 ते 8. किती दिवस झाले कामाला? इथं का? हम्म. इथं 1 महिना बी नाही झाला. गेल्या महिन्यात 15 तारखेला लागलो कामाला. आता हे पहिलाच महिना आहे. पगार किती? पगार 23,000 रुपये ठरला. आता म्हणजे 12,000च येतात म्हणायचं. अर्धीच पगार येते. 12-12.5 ती बी कटिंग होऊन येईल एखाद दिवस. 12,000 मध्येच भागावं लागतं ह्या महिन्यात. ह्या महिन्यात तर खूप अडचणी येतात. येऊ का? साहेबाचा मेसेज आला. हॅलो. अहो तुमच्यामुळे थांबले की मी स्वयंपाक मी नाही केला. आता झाले पैशाचं काम झालं का? करूया. ठीक आहे, ठेवू का? एक संघर्ष अजून संपला नाही, नशिबाशी लढणं अजून थांबलेलं नाही. पडतो उठतो पुन्हा चालत राहतो, उद्याच्या आशेवर आजही जगतो. चला. आले? अभ्यास केला का आज? हा. हा? हा. काय काय केलं? ते स्वाध्याय टीचरने दिले ते पुस्तकामधले स्वाध्याय सोडून. अभ्यास करायचा बरं का, तुला सांगायचं. हा, जाहिराती पण करायचं नाही. फालतू पोराच्या नादी लागायचं नाही. रोज 2 तास अभ्यासाला बसायला असं नाही. हो. हे बसायला की अभ्यासाला? बसायला. तुला पाढे पाठ करायला सांगितले, रोजचे 5 शब्द पाठ करायला सांगितले. हे घ्या पाणी. दाखव मला अभ्यास. चल.
हे लिहिलंस का? वासरू, आई तू आलीस, किती उशीर केलास. मी व गाय, हा बोल. झालं का पैसेच का? हा झालं ना. किती आले? 900 रुपये. ठीक आहे ना. तिला म्हणलं होतं नको म्हणून कसली बाजूला असते. काय ते आले म्हणून तर भाग राहिले ना. 6 दिवस बाकी आहेत. गाडीत पेट्रोल टाकायचंय. पेट्रोलला पैसे नाही म्हणायला. घरात माळव नाही. सगळं संपलंय. कांदे, बटाटे, टोमॅटो सगळं संपलंय. ₹200 पेट्रोल टाकले मी. 700 रुपये येते. माळव घेऊन ये आणि तिला 2 वह्या आण. थोडं चांग माळव लागेल तसं. ठीक आहे. पप्पा मम्मी आली. एरिया मम्मीला पाणी. मम्मी काय खायला आणलं? काय नाही माळव घेऊन आले. टोकरी आण ना. काय काय आणलं ग? कांदे, बटाटे, टोमॅटो, लसूण, हिरवी मिरची आणली. कांदे आणले, किती आणले कांदे? 2 किलो आणले. 200 रुपयाचं माळव आणले. 2 किलो कांदे आणि टमाटे. टोमॅटो 30 रुपयाचे किलो. आणि काय आणलं तू? लसवायचा. लसूण? हो 50 रुपयाचा आणला. लसण किती आणली? 50चा. लय आणली सध्या. 200 रुपयाचं माळव लय आणलीस तू. कमी आणायचं ना, आधीच पैसे कमी येते. 2 किलो कांदे आणायची गरज नव्हती तुला. 1 किलो कांदे आणले असते तरी जमलं असतं. लसण आणली तू 50 रुपयाचा. 30 रुपयाचा लसण आणायचा. अहो पण लागणार होतं म्हणूनच आणलंय ना. हा पण थोडं आणलं असतं ना. 1 किलो कांदे आणले जमले असते. नंतर अजून आणलंच असतं ना. माझा म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे, आणलंच ते बरोबर आहे, कामालाच येणार आहे. पण जे 200 रुपयाचं माळव आणलं का ते 100 रुपयाचं राहतं. 100 रुपये तेवढे शिल्लक राहिले असते. परत अजून आणलं असतं. पुढच्या वेळेस तुमची तुम्ही आणत जा. आणत नाही मी. पुढे घे. हे काय झालं आता, बोलण्याची पद्धत आहे काही? ए, भाजी कशाची करायली? काय नाही करणार. काय नाही करणार म्हणजे? लेकरं जेवण्यात काय नाही, उपाशी येते लेकरं. मी नाही करणार. तुमची तुम्ही करा आणि खाऊ घाला. झोपायचे ते सोपाशी. एक टायमाचं तेवढंच भागत आहे. अरे मी झोपवल, तू झोपशील ना. ते लेकरांसाठी तर कर ना काहीतरी. खाल्लाय लेकरांनी दुपारीच पोटभर. जा नाही करणार. काय करायचे करा. काय म्हणली काय? काय म्हणली? ठीक आहे. भाकरीचा तुकडा वाटून खातो
परीचे हऱ्यावर हसू जपून ठेवतो, स्वप्न मोठी हात मात्र तुझे तुला रिकामी. झोपली जेवली होती ना पोटभर? जेवले ते दुपारी पोटभर. देवा कधी भरशील हे दुधा दिवस असता तर एक नंबर झाला. उजळले. अरे का रडतीस? मगाशी मारलं म्हणून सॉरी बाबा, माफ कर मला. मला मी लेकरासमोर नव्हतं मारा पाहिजे. मला मी रागाच्या भरात मारलं तर सॉरी. नेहमीच माझ्यावर चिडचिड करता. मला वाटतं मी दुसऱ्यांच्या बायकासारखं कामाला जात नाही. 20-25 हजार कमाई करते त्या, त्यांच्यासारखी मी करत नाही असं वाटतं. मला तसं काही वाटत नाही. तू घरचं आम्हाला तिघाला सांभाळत, आम्हाला खायला प्यायला खाऊ घालतेस, घरातली कामं करते, एवढं सपोर्ट करते, एवढंच माझ्यासाठी बस झालं. त्याच्यापेक्षा मला आणि काही नको. आज परिस्थिती खराब आहे, उद्या चांगली होईल. तेच ना, वाईट दिवस येऊ नये म्हणून, हातभार लागावा म्हणून मला पण वाटतं नाही कामाला जावं म्हणून. तू फक्त तुझ्या तब्येतीची काळजी घे. आधीच तुझ्या अंगात रक्त कमी आहे. तू कामाला जायचा विचार करशील तर परत मग काय होणार आहे? ते तर होतं खूप ना. दिवस काम करशील, महिनाभर काम करशील, आणि काय परत दवाखाना करायला लागेल. म्हणजे सगळी आलेली पगार मग दवाखाना करायला लागेल परत आज. त्याच्यामुळे तर घरी राहा. माझेच काय येईल ती 20-22 हजार पेमेंट येते, त्याच्यामध्ये भागत आहे. सध्या अडचणी चालू आहेत. आज न उद्या होतील सॉल्व. नको ताण घेऊ. नेहमीच अशी चिडचिड होती ती. नाही चिडचिड, अरे टेन्शन येतं रे मला, त्यामुळे मी करतोय. ठीक आहे, मी इथून पुढं नाही करत. झोप आता, उशीर झाला. सकाळी शाळेत जायचे सम्राटला लेकरांनी, त्याला परत टिफिन करायला उठायचं. झोप. तुझं काळच रडत होता चिकनसाठी. कोण? सम्राट? अरे हां, त्याला म्हणलं होतं मी चिकन देतो म्हणून. पैशासाठी रे. आता राहिले तर 500 रुपये, त्यातून 250 रुपये चिकनला गेले. 1 किलो जमून राहतात काय? एक काम कर, 100 रुपयाचं चिकन आण आणि दोघाला खाऊ घे. त्यांच्यासाठी भाजी कर किंवा बिर्याणी करून दे, आणि मला कुठली भाजी बनवून देऊ द्या डब्याला वगैरे. काय बी चालेल मला. ते तसं खात नाही म्हणते, पप्पा आल्याशिवाय जेवणार नाही म्हणते.
झोपेल. आज अश्रू आहेत उद्या हसू येईल संघर्षातूनच नवा सूर्योदय होईल. एक संघर्ष हीच माझी कहाणी, मेहनत